Hello everyone, this is D Kumar. Today we are going to learn direct indirect speech. Second part of direct indirect speech म्हणजे त्याचा दुसरा प्रकार आपण दुसरा पार्ट बघत आहोत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. एक तुम्हाला सूचना आहे की हा जो प्रकार आहे किंवा हा पार्ट आहे हा जर शिकायचा असेल खरोखर तर मागील प्रकार शिकावा लागेल. मागचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो बघा पहिले. तो नाही बघितलेला असेल तर ह्यावरती तुम्हाला काही जमणार नाही, हे समजणार पण नाही. आणि इंग्लिश बोलण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय इंग्लिश येणं स्वप्नही पाहू नका, ठीक आहे. म्हणून खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं पेशन्स, धैर्य ठेवा आणि जर धैर्य पेशन्स असेल तर हा प्रकार नक्की तुम्हाला येणार आणि पुढे सगळं सोपं होऊन जाणार. आता आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे, ते आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे ऑलरेडी, पण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो. रोहित सेड to me, I am playing cricket now. असं वाक्य आहे समजा. आता ह्यामध्ये हे काय आहे, हे सब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे आणि हे आहे रिपोर्टेड वर्ब आणि हे पूर्ण आहे रिपोर्टेड स्पीच. ओके. आता आपल्याला चेंजेस काय काय करावे लागतात जर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल. हे सेम हे वाक्य ऐकलं आपण आणि सेम दुसऱ्याला सांगितलं जसंच्या तसं, ते झालं डायरेक्ट स्पीच. प्रत्यक्ष जे आहे तेच वाक्य सांगितलं आणि त्याचं ऐकलं. समजा रोहित बोलला मला तर त्याचं ऐकून मी त्याचं वाक्य माझ्या पद्धतीने सांगितलं तर ते झालं इनडायरेक्ट स्पीच. किती सोपं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता ह्यामध्ये चेंजेस काय काय करायचे असतात. एक म्हणजे रिपोर्टेड व्हर्बमध्ये चेंज होतो. इथे कंजंक्शन असतं. ते आता इनडायरेक्ट स्पीच करताना मी सांगेल. ते कंजंक्शन वापरलं जातं, ते एक चेंज करायचं असतं. हे प्रोनाऊन आहे. एका वाक्यात 1 2 3 4 पेक्षा अधिक बी प्रोनाऊन येऊ शकता, एक पण येऊ शकतं. हे एक चेंज आहे. 3 झालं. एक म्हणजे टेन्स असतं, तर त्यामध्ये एक चेंज केलं जातं. 4 चेंज झाले आणि एक ह्या ठिकाणी आलंय टाईम दाखवणारं ॲडव्हर्ब, म्हणजे याला ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणतात. आणि एक ठिकाण, आय एम प्लेइंग क्रिकेट हिअर असं मी लिहिलं समजा, हिअर आणि नाऊ. हिअर म्हणजे काय, एक ठिकाण दाखवतं. येथे मी आत्ता येथे क्रिकेट खेळत आहे असं वाक्य आहे. तर हे टाईम सांगत आहे आणि हे प्लेस सांगत आहे. हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक क्रियाविशेषण आणि हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम हे कालदर्शक क्रियाविशेषण. ह्या दोन्हीचं एकच पकडा किंवा 2 पकडा तुम्ही. म्हणजे आता 1 झालं, 2 झालं, 3 4 किंवा याला आपण एक काम करूया 5 आणि 6 करून देऊया. ठीक आहे. 6 चेंजेस आपल्याला करायचे असतात प्रत्येक इनडायरेक्ट स्पीचमध्ये. ओके. आता आपण बघूया 4 प्रकार असतात सेंटेन्सचे. 4 प्रकाराचे इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते जर आलं तर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच आलं. खूप सोपं आहे. आता इथून पुढे मागचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. ते जर तुम्हाला समजलं हे एकदम सोपं होऊन जाईल आणि सगळं बेसिक त्यामध्ये मी शिकवलं आहे. एका लेक्चरमध्ये सगळं कवर होणं शक्य नाही. जवळपास 44 का 45 मिनिटचं ते लेक्चर आहे आणि हे लेक्चर मग त्यानंतर एवढं एकाच लेक्चरमध्ये कोंबणं शक्य नव्हतं आणि तुम्ही पण बोर झाले असते, म्हणून मी हे सेपरेट लेक्चर केलं आहे. पण हे त्याचंच पार्ट 2 आहे. ओके. आता प्रकार किती आहेत वाक्यांचे? 4 प्रकार आहेत. ओके. एक काय असतं, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ह्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. ओके. सेंटेन्स मी लिहित नाही आणि वाक्य पण लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. नंतर असतं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, याला आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य. एक असतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. आणि हे जे आहे एक्सक्लॅमेटरी, याला म्हणतात उद्गारार्थी वाक्य. इथे उद्गारवाचक चिन्ह असतं ह्या वाक्यांमध्ये. आणि याचाच एक उपप्रकार आहे. उपप्रकार त्याला आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. काय? ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छादर्शक वाक्य. हे उपप्रकार आहे, मेन नाही, मुख्य नाही. ठीक आहे. हे 4 प्रकार जर आपल्याला समजले कसे यूज करायचे तर सोपं होऊन जाईल. हे जे ॲसर्टिव्ह म्हणजे काय, जे आपण टेन्स शिकलो, पॅसिव्ह व्हॉइस शिकलो, त्यामध्ये जे होकारार्थी आणि नकारार्थी पहिलं आणि दुसऱ्या प्रकारचं वाक्य शिकलो ना आपण, ते होकारार्थी नकारार्थी ते सर्व वाक्य ॲसर्टिव्ह असतात.
इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय, त्यानंतरचे 4 प्रकार म्हणजे व्हर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह, WH टाईपचे क्वेश्चन, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे प्रश्न म्हणजे इंट्रॉगेटिव्ह. जे इम्पेरेटिव्ह आहे यामध्ये आज्ञा, विनंती, सल्ला दिला जातो. आज्ञा केली जाते, विनंती केली जाते किंवा सल्ला दिला जातो, ते आज्ञार्थी वाक्य. ते वाक्य कसे ओळखायचे? V1 ने वाक्याची सुरुवात होते, कधी कधी डू ने होते, कधी डज ने होते, आणि सॉरी डज नाही, डोंट. कधी कधी काइंडलीने होते वाक्याची सुरुवात, कधी कधी प्लीजने होते. पण यांच्यानंतर लगेच V1 असतं. हे जे 4 दिसत आहे ना, यांच्यानंतर लगेच V1 असतं. आणि सुरुवातीला V1 असलं तर ते तर इम्पेरेटिव्ह आहेच. हे जर आले, हे कसे ओळखायचे? तर हे आल्यानंतर लगेच क्रियापदाचं पहिलं रूप असतं, ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. आणि एक्सक्लेमेटरी म्हणजे काय? ह्यामध्ये वाक्यात एक्सक्लेमेशन मार्क असतं, ज्यात अति दुःख, अति आनंद, अति आश्चर्य व्यक्त केलं जातं. आणि ऑप्टेटिव्ह म्हणजे काय? ह्यातून इच्छा व्यक्त होते, ते इच्छादर्शक वाक्य. हे ह्याचंच उपप्रकार आहे. चला आपण आता एक एक 1 बाय 1 शिकूया. पहिले आपण बघूया असर्टिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं कन्वर्ट करायचं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कंजंक्शन कोणतं वापरायचं. तर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कंजंक्शन वापरलं जातं दॅट. ओके, दॅट वापरलं जातं. आणि जे आपण रिपोर्टेड व्हर्ब वापरतो ना, रिपोर्टेड व्हर्ब, हे बघा ह्या ठिकाणी याचं चेंज करताना इथं काय काय येऊ शकतं? टेल असू शकतं, कधी कधी टेल्स असू शकतं, टोल्ड असू शकतं, विल किंवा शाल नंतर टेल असू शकतं, कधी कधी एवढे प्रकार असू शकतात. चला आपण बघूनच घेऊया. हेच वाक्य मी वरती लिहितो. रोहित सेड टू मी आय एम प्लेइंग क्रिकेट हिअर नाव. ओके, आता चेंजेस करायला आपण सुरू करूया. हे बघा, हे रिपोर्टेड वर्ब आहे, हे आहे सब्जेक्ट. हे तर ॲज इट इज लिहिणार आपण. सेड टू आहे ना, सेड टू, तर त्याचं काय करायचं आपल्याला? आता यांच्यामध्ये कन्वर्ट करायचं. काय घेणार बघा बरं? रिपोर्टेड वर्ब RV, इथे सेड आलंय म्हणजे भूतकाळ आलाय, तर आपल्याला भूतकाळ वापरावं लागेल. म्हणून आपण काय वापरणार? टोल्ड. ओके, टू लिहिला जात नाही इथे, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मग मी लिहिलं आपण. ओके, आता हे कॉमा काढायचं आहे, एकच वाक्य बनवायचं. तर काय करणार? दॅट जोडायचा. दॅट आहे कंजंक्शन, म्हणजे 2 वाक्य जोडता येईल. ठीक आहे. आता आय एम प्लेइंग काय केलं आपण? हे एक चेंज केलं, हे एक, 2 चेंज झाले, 1 आणि 2. आता तिसरं, चौथं, 5वं, 6वं एवढे चेंजेस करायचे. बरं, आय आलंय, आयचं काय करायचं आपल्याला? याच्यानुसार बोलायचं. रोहित मला म्हणाला आय एम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. हिअर येथे, आत्ता. बरं, आय कोण? रोहित स्वतःसाठी वापरतोय. मग आपण ते वाक्य ऐकलं आणि दुसऱ्याला सांगतोय मी, बरोबर? मला सांगितलं ते मी दुसऱ्याला सांगतोय. किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने ऐकलं आणि ते वाक्य तर चौथ्याला सांगतोय. तर तो व्यक्ती, तिसरा व्यक्ती किंवा मी त्या रोहितला काय म्हणेल? ही, बरोबर? म्हणून आयचं होऊन जाणार ही. हे एक चेंज होऊन गेलं. आता चौथं चेंज टेन्समध्ये चेंज करायचं. ॲमिजार, त्याचं काय करून घ्या? वाजवर. ही सोबत वाज येतो म्हणून वाज. इथं जर यू आलं असतं तर इथं वेअर आलं असतं. वाज वेअरपैकी कोणतं योग्य राहील ह्या सब्जेक्टनुसार पुढे वापरायचं. एक वाक्य लक्षात ठेवा, इथे असर्टिव्ह, इंट्रॉगेटिव्ह, कोणतं एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह वगैरे काही असेल तर हे वाक्य काय करून घ्यायचं? विधानार्थी वाक्य बनवून घ्यायचं, म्हणजे असर्टिव्ह बनवून घ्यायचं. इथं प्रश्नही आला तरी असर्टिव्हमध्ये त्या कन्वर्ट करायचं. ओके, ही वॉज प्लेइंग क्रिकेट, हे तर सेम राहणार. आता हिअर आलंय, हे आहे स्थलदर्शक क्रियाविशेषण, त्याच्यात चेंज करायचं आपल्याला. हे एक चेंज केलंय आपण टेन्समध्ये. आता स्थलदर्शक हेअरचं काय? देअर करायचं, हे आपण मागील लेक्चरमध्ये लिहून घेतलंय. आणि नाऊचं काय करायचं? देन, ते पण लिहून घेतलंय आपण. म्हणजे हे स्थलदर्शक आणि हे कालदर्शक क्रियाविशेषण झाले. 6 चेंजेस झालं आपलं फिनिश इनडायरेक्ट स्पीच करणं. बरं, आता राम, इथं मी लिहिलं समजा से लिहिलं तर सेचं आपोआप सेज होऊन जातं सिम्पल प्रेझेंटमध्ये, बरोबर? हे एक वचनी करता असला तर सेज. पुढे ऑब्जेक्ट नाहीच आहे, डायरेक्ट इथे ऑब्जेक्ट आहे अमर.
इथे कॉमा आहे म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे असं समजून चला. हे जरी इथं आलंय इन्व्हर्टेड कॉमामध्ये पण इथे कॉमा आलाय तर समजून घ्या हे ऑब्जेक्ट आहे. आणि मग पुढे वाक्य हां हां अमर आय शाल हेल्प यू टुमॉरो असं वाक्य. आता इथे काय नाही मी वगैरे किंवा ऑब्जेक्ट कोणतंच नाही आहे. चला सुरू करूया. राम से झालं तर काय येणार टेल्स येईल बरोबर. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. कॉमा काढायचं आहे म्हणजे काय वापरणार दॅट. अमर जो आहे ना ते ऑब्जेक्ट आहे मग दॅटच्या अगोदर ऑब्जेक्ट असतं की नंतर. इथे बघा दॅटच्या अगोदर आहे म्हणजे अमर काय इथे येईल. हां टेल्स अमर आणि मग दॅट वापरा. आता कॉमा येईल का नाही येणार. हां मग आय शाल हेल्प यू मी तुला मदत करेल उद्या. बरं आय कोण मग राम म्हणतो ना अमरला मी मदत करेल. मग आय कोण राम आहे. मग राम इथं लिहिलं आहे इथं डबल राम लिहायची गरज नाही म्हणून रामला आपण काय म्हणणार ही. ओके ही. शाल विल शालचं शूड होतं विलचं वूड होतं हे आपल्याला माहिती आहे. ही शूड इथे शूड लिहा पण मॉडर्न इंग्लिशमध्ये आजकाल शूड लिहिलं जात नाही वूड लिहितात म्हणून ही वूड लिहा. शक्यतो लिहा म्हणजे बोलता नाही असंच बोला ही वूड. शूड बोलू नका. हां शालचं शूड केलं जातं लिहिताना आपल्याला दिलं आहे तसं मी चार्टमध्ये तसं असतं पण आजकाल मॉडर्न इंग्लिश चेंज होत चालली म्हणून ही वूड वापरलं जातं. हां हेल्प. आणि यू कोण यू म्हणजे अमर. अमरला बोलला येतो की मी तुला उद्या मदत करेल. मग यू कोण अमर बरोबर. आता अमरला आपण काय म्हणूया हिम म्हणूया. हिम. अमर ऑलरेडी इथे आलं आहे बरोबर. हे आपण आपल्या भाषेत दुसऱ्यांना सांगतोय म्हणून हिम. इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट नव्हतं पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं होतं म्हणून आपण घेतलं. राम टेल्स आपण म्हणतोय हे वाक्य आपण कोणीतरी तिसरा व्यक्ती. राम टेल्स अमर म्हणजे राम अमरला म्हणतो बरोबर. इथं जर मी असतं तर इथे बी मी आलं असतं बरोबर ना. राम मला म्हणतो इथं अमरला म्हणतो. अमरला म्हणजे हिम म्हणूया आपण. हां ही वूड हेल्प हिम. आणि टुमारोचं काय द नेक्स्ट डे हे आपण लिहिलं आहे चार्टमध्ये. नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे म्हणतात. फॉलोइंग डे झालं. किती चेंजेस झाले बघा बरं आपण चेक करूया. हे एक चेंज केलं हे एक केलं हे एक केलं हे एक केलं आणि हे एक केलं आणि हे एक केलं. ओके. आता हे हिम म्हणजे वेगळं काही नाही. हे जे प्रोनाऊन आहे ना हे नाही हे एकच चेंज आहे याला एकच पकडायचं. हे दोन्ही प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन चेंज केलं म्हणजे एकच बदल केला आपण म्हणजे 5 चेंजेस केले. का तर ह्या वाक्यामध्ये काय कालदर्शक शब्द आला आहे कालदर्शक पण स्थलदर्शक नाही आलं जसं इथं हेअर आलं होतं. ओके म्हणून 5च चेंज होतील. हां आणि हे नाही आलं तर 4च चेंज होतील. सगळ्या वाक्यांमध्ये 6 चेंजेस आलेच पाहिजे असं काही नाही. हां पण हे 6 चेंजेस होतात असं मला म्हणायचं आहे. मग 6 पैकी कधी कधी 4 कधी 3 कधी 5 कधी 6 होऊ शकतात. हां अजून एक वाक्य तुम्हाला सगळं एका वाक्यावरून समजून जाईल. एक निगेटिव्ह वाक्य किंवा आपण हां वी शाल से टू रोहन. वी शाल से आपण रोहनला म्हणू काय म्हणू यू कॅन नॉट कम विथ अस. आता यामध्ये कालदर्शक बी नाही स्थलदर्शक बी नाही. हां आता हे वाक्यसुद्धा असर्टिव्ह असू शकतं. मॉडल आहे असर्टिव्ह वाक्य असू शकतं. हां म्हणून मॉडलचे वाक्यसुद्धा असर्टिव्ह असते. फक्त होकारार्थी नकारार्थी आहे का चेक करा. प्रश्न नाही पाहिजे इम्पॅरेटिव्ह नाही पाहिजे त्यानंतर एक्सक्लॅमेटरी नाही पाहिजे ऑप्टेटिव्ह नाही पाहिजे. हे 4 प्रकार म्हणजे 3 प्रकारचे वाक्य सोडून उरलेले सगळे वाक्य असर्टिव्ह असतात. ऑप्टेटिव्ह तर इम्पॅरेटिव्हचाच एक प्रकार आहे. ओके वी शाल से टू रोहन. वी शाल टेल येईल इथं सेचं काय होणार टेल. इथं विल किंवा शाल दोन्हीपैकी एक येतं आणि टेल येतं. मग मी शाल टेल घेतलं कारण वी सोबत शाल वापरतात म्हणून. वी शाल टेल. आता रोहन इथपर्यंत आलं एक चेंज झालं इथपर्यंत. आता इथे दॅट येणार अजून एक चेंज झालं. आता यू कोण यू म्हणजे कोणीतरी रोहन आहे तो. रोहनला आपण यू म्हणूया का नाही. हे त्यांचं बोलणं ऐकून तिसरा व्यक्ती दुसऱ्यांना सांगतोय. हां म्हणून यूला काय म्हणणार ही म्हणणार. रोहन एकच आहे ना म्हणून ही. हां इथं जर मी समजा आता आपण एक काम करू अनेक वचने वापरू.
टू देम. तर इथं हिम नाही, यू कोण, वी शाल टेल टू देम, आपण त्यांना सांगू. ते म्हणजे एकापेक्षा जास्त आहे म्हणून इथे काय येणार, दे येणार. समजून घ्या, भावना समजून घ्यायच्या. कॅनचं काय करायचं, कूड, आपण ऑलरेडी शिकलोय, कॅनचं कूड करायचं. हां, आता ह्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी इथं जर समजा शाल विल आलं, त्यानंतर सेज आलं, से आलं, तर टेन्समध्ये चेंज होत नाही या ठिकाणी. हां, काय होत नाही, टेन्समध्ये चेंज होत नाही, म्हणून इथं कॅनचं कॅनच ठेवा, याचं भूतकाळ करू नका. नॉट तर सेम राहील, नॉट, निगेटिव्हचं निगेटिव्हच करून घ्यायचं. कम आणि विथ आणि अस, अस म्हणजे कोण, यांच्यासोबत, म्हणजे यू कॅन नॉट कम विथ अस, तू आमच्यासोबत येऊ शकत नाही. मग आम्ही कोण, हे जे वी आहे ना तेच, मग आपण त्यांना काय म्हणूया, देम म्हणूया. आपण त्यांना अस नाही म्हणू शकत, आपण ऐकलं दुसऱ्यांना सांगतोय ना, मग देम म्हणायचं. ओके, ह्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे असर्टिव्हचं इनडायरेक्ट स्पीच. आता आपण पुढचा प्रकार बघूया पटापट. सॉरी हा, पुढचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह. म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य. त्याचं काय करायचं बघा. इंट्रोगेटिव्हचं प्रश्नार्थी करायचं असेल, प्रश्नार्थी वाक्याचं म्हणजे इंट्रोगेटिव्ह वाक्याचं जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहिले काय, कंजंक्शन. कंजंक्शन काय येणार ह्यामध्ये, एक तर WH टाईपचा एखादा शब्द येईल, म्हणजे वॉट, हू, हुज, विम, जे वाक्यात दिलेलं असेल ते, बरोबर. किंवा यांच्याऐवजी इफ किंवा वेदर असू शकतं, गरज पडेल तशी. मी आता वाक्यांवरून तुम्हाला समजून देईल कसं हे असेल. याला सेपरेट ठेवू, यांना सेपरेट ठेवू आपण. ओके, एक येऊ शकतं वेदर. हां, आणि ह्या ठिकाणी जे रिपोर्टेड वर्ब असेल ते आस्क्ड असेल, रिपोर्टेड वर्ब, किंवा इनक्वायर्ड ऑफ असेल कधी कधी, इनक्वायर्ड ऑफ. चला आपण समजून घेऊया आता हे 4-5 वाक्यांवरून. पहिलं वाक्य आहे, नागेश सेड टू नलिनी could you help me please. प्लीज मी शॉर्टकट मारले, हां, तुम्ही नका मारू. हां, नागेश सेड टू नलिनी, नागेश नलिनीला म्हणाला, कुड यू हेल्प मी प्लीज, कृपया तुम्हाला मदत करू शकते का. हा प्रश्न आहे की नाही, प्रश्न आहे. म्हणून आता हा कोणता प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे ना मॉडलने सुरू झाला आहे, मॉडल ऑक्झिलरीने सुरू होईल किंवा कधी कधी हेल्पिंग वर्बने सुरू होईल. हां, तर तिथं इफ किंवा वेदर वापरायचं, कारण याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात, इफ किंवा वेदर. चला आपण सुरू करूया. नागेश, आता सेड टूच्या ऐवजी आस्क्ड वापरायचं. तुम्ही म्हणाल सर म्हणजे इन्क्वायर्ड ऑफ कधी हे एखाद्याला इन्क्वायरी करताना, म्हणजे आता रेल्वेची, बसची, एखाद्या ऑफिसची, एखाद्या कार्यालयाची, एखाद्या क्लासची आपण काहीतरी इन्क्वायरी करतो ना, तर ती इन्क्वायरी एखाद्या ठिकाणी जॉबची इन्क्वायरी करतो, तसं इन्क्वायरी करायचं असेल तर इन्क्वायर्ड ऑफ वापरायचं, बाकी ठिकाणी आस्क्ड वापरायचं. आता मी सांगून देतो, प्रत्येक वाक्य सोडून दाखवणं इम्पॉसिबल आहे एका व्हिडिओमध्ये, म्हणून समजून घ्या. हां, चला. नागेश आस्क्ड नलिनी. ओके, आता वाक्य जोडायचं म्हणजे जोडण्यासाठी काय वापरायचं, हे किंवा हे. तर मी काय सांगितलं, व्हर्बल क्वेश्चन आहे, जे WHने सुरू झालं तर तिथं WH टाईपचा शब्द घ्यायचा कंजंक्शन म्हणून. आता व्हर्बल आहे मग इफ किंवा वेदर वापरायचं. मग तुम्ही म्हणाल इफ वेदर का, किंवा दोन्हीपैकी एक. मी इफ वापरतोय. हां, आता इथं वेदर कधी वापरायचं, जेव्हा चॉईस दिलेली आहे वाक्यामध्ये. हां, बघा आता इथे एक वाक्य लिहितो मी, विल यू कम विथ अस ऑर नॉट. प्रश्न आहे, तर प्रश्नचिन्ह आहे. हां, एवढं डिटेलिंग तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हां, खूप डिटेलिंगमध्ये जातोय मी आता. मोहन सेड अरुण विल यू कम विथ अस ऑर नॉट. आता आपण एक एक दोन्ही शिकून घेऊ, म्हणजे हे कन्फ्युजन तुम्हाला कमी होऊन जाईल. नागेश आस्क नलिनी, नागेशने नलिनीला विचारलं. हां,
काय विचारलं, कुड यू हेल्प मी प्लीज, तू मला मदत करशील का कृपया, असं म्हणतो ना आपण. तर हे जे वाक्य आहे ना प्रश्नार्थी आहे. मी आत्ता मागे काय बोललो तुम्हाला, इंट्रोगेटिव्ह जर असेल तर काय करायचं, कुड यू म्हणजे प्रश्न असेल तर त्याचं ॲसर्टिव्ह करून घ्यायचं, म्हणजे हा यू इकडे आणि कुड इकडे. मग यू कोणासाठी वापरला आहे, यू कुड झालं ते, बरोबर. यू कुड हा प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे. कुड करू शकता का, कुड चालतो शकता म्हणायला जर विनंती असेल तर. बरं, यू इकडे येणार, पण यू कोण, नलिनी. नलिनीला आपण काय म्हणूया, आपण शी म्हणणार, यू नाही म्हणणार. म्हणून शी. कुड सेम राहील, कुडचं कुडच होतं. कॅनचं कुड होतं आणि कुडचं कुडच असतं. बरं, शी कुड हेल्प मी कोण, आता मी म्हणजे नागेश म्हणायला आहे ना, प्रश्न विचारला आहे ना नागेशने, म्हणून नागेशला आपण काय म्हणूया, हिम, आणि प्लीज वापरूया लास्टला. झालं वाक्य. जर हेच वाक्य इम्पेरेटिव्हचं असतं तर प्लीज चालत नाही, तिथून काढून टाकावं लागतं. ओके, चला. मोहन सेडच्या जागी काय आपण वापरायचं, आस्क्ड. आता आस्क्ड वाक्यात वापरलं तर अरुण काय यामध्ये ऑब्जेक्ट आहे म्हणून तो इथे घेऊन टाका. आत्ता आपण शिकलो ते. अरुण झालं, वाक्य जोडायचं आहे. मग इफ किंवा वेदर, इथं वेदर वापरणार मी. का बरं वेदर वापरणार, कारण इथे चॉईस आहे. चॉईस म्हणजे तू माझ्यासोबत, आमच्यासोबत येशील की नाही, म्हणजे येशील ही एक आहे पर्याय, आणि नाही येणार हा पण, म्हणजे पर्याय दिले आहे तिथं. म्हणून अशा वाक्यांसाठी वेदर वापरायचं असतं. विल यूचं काय करा, यू विल करा, यू विल. मग यू कोणाला वापरलंय, अरुणला. अरुण काय, ही, आपण अरुणला ही म्हणूया, ही. विलचं काय होणार, ही, यांची अदलाबदल करून घ्यायची. हे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. म्हणजे इंट्रोगेटिव्ह असो, एक्सक्लॅमेटरी असतो, इम्पेरेटिव्ह असो, त्याचं काय करायचं, विधानार्थी वाक्य बनवायचं, जे याच्या अगोदर आपण शिकलो ते. ही. विलचं काय होणार, वूड होऊन जाणार आपोआप, बरोबर. आणि कम विथ अस. अस म्हणजे कोण, आता अस म्हणजे मोहन म्हणतोय. अस म्हणजे कोणीतरी, एकापेक्षा जास्त लोक आहेत. कम विथ, इथं आपण एक काम करूया, विथ मी करून घ्यावा, म्हणजे मोहन म्हणतोय ना, म्हणून विथ आपण मोहनला हिम म्हणतो, बरोबर ना. बाकी झालं अशा प्रकारे. आता WH टाईपचं वाक्य घेऊया आपण. आणि इथे जे आपण आस्क वापरलं ना, तिथं इन्क्वायर्ड ऑफ करून घेऊया. इन्क्वायरी करतोय असं. नेहा टोल्ड नाही, सेडचं वाक्य. सेड टू कोण असेल, बँक एक्झिक्युटिव्ह करूया. बँक एक्झिक्युटिव्ह. काय सांगितलं नेहाने बँक एक्झिक्युटिव्हला, ॲट नाही, चला इन्क्वायरी केली. व्हॉट इज द टाईम ऑफ बँक. बँकेचा टाईम विचारला आहे, प्रश्न आहे. बँकेचा टाईम विचारला आहे. आता टाईम विचारला म्हणजे एक इन्क्वायरी केली बँकेत, बरोबर. म्हणजे नेहा सेड टूच्या जागी टोल्ड न वापरता इन्क्वायर्ड ऑफ वापरू शकता तुम्ही, इन्क्वायर्ड ऑफ. आणि मग काय, बँक एक्झिक्युटिव्ह. हे मी शॉर्टकट मारतोय पण समजून घ्या, इथं फुल स्टॉप नाही आहे. हे शॉर्ट फॉर्म आहे म्हणून बँक एक्झिक्युटिव्हला. मग आता इथे काय करणार तुम्ही, सरळ व्हॉट, विच, हू, हुज, हुम जे असेल ते इथे वापरून घ्या. म्हणजे WH टाईपचं जे बी कंजक्शन इथं दिलं आहे वाक्यात तेच वापरा. आणि मग पुढे इज असेल, काय होणार, इजचं वॉज द टाईम ऑफ बँक, फुल स्टॉप, प्रश्नचिन्ह येणार नाही. आता हा जो व्हॉट आहे ना, हे वाक्याला जोडलेला आहे, वाक्यामध्ये जोडलेला आहे, म्हणून तुम्हाला हा प्रश्न म्हणून नाही आहे. बरं, या ठिकाणी दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे इन्क्वायर्ड ऑफ कसं वापरायचं, आणि एक म्हणजे व्हॉट वगैरेचं जे कंजंक्शन आहे ते वाक्यात कसं वापरायचं. आणि हे पण आपण शिकलो आहे. म्हणजे तुम्हाला आता इंट्रोगेटिव्ह यायला हरकत नाही. इंट्रोगेटिव्हचं इनडायरेक्ट स्पीच. चला पुढचा प्रकार घेतोय मी. वेळ जास्त नाही जाऊ म्हणून मी थोडीशी घाई करतोय. तुम्हाला समजलं नसेल तर थोडंसं रिवाईज करा आणि पॉज करून
काही नोट्स वगैरे काढायच्या किंवा स्क्रीनशॉट घ्यायचं घेऊन घेत चला. आता पुढचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य कसे ओळखायचे, जसं मी बोललो तुम्हाला ओपन द डोअर, म्हणजे ह्यामध्ये काय ओपन काय आहे, V1 आहे. वाक्याची सुरुवात V1 ने झाली. मी इथं लिहितो V1. इथं प्लीज, हा आपण हे लिहायचं राहिलं ना पूर्ण वाक्य. कोण कोणाला म्हणाला. अभिषेक, अभिषेक सेज टू मी, मी नाही, टू गणेश. ओके, इथं मी शेज लिहिले ह्या वेळेस. हां, आणि काय म्हणाला तो, ओपन द डोअर. नेहा विल टेल अनन्या. काय म्हणाली नेहा, डोंट जम्प हिअर. साहिल सेड टू, इथे टेल लिहिलं गेलं, से टू पाहिजे. साहिल सेड टू कृतिका. प्लीज फॉरगिव्ह मी. अजून वरुण सेड राधा डू रन फास्ट. अशीच असतात ही वाक्य, खूप छान असतात. ही मला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तर फार आवडतात. घरामध्ये वापरायचे तर हीच वाक्य जास्तीत जास्त यूज होतात, क्लासमध्ये, घरामध्ये. एक लास्ट वाक्य घेतो मी. प्रवीण सेड टू अविनाश काइंडली. मी अविनाश नाही तर मी बॉस करतो, बॉस काइंडली परमिट मी टू गो होम, म्हणजे घरी जायची परमिशन घेतो ना, त्याप्रमाणे. आता ह्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय काय असतं, कंजंक्शन सगळ्यात महत्त्वाचं. कंजंक्शन काय काय असू शकतं, एक म्हणजे सल्ला असेल तर ॲडवाईज. हां, जर आज्ञा केलेली असेल तर ऑर्डर, ऑर्डर. जर वाक्यात विनंती असेल तर रिक्वेस्टेड, आणि जर वाक्य नकारार्थी असेल तर फॉरबेड. कधी कधी फॉरबेड वापरत नाही, इथं कंजंक्शन नॉट टू वापरलं जातं. हां, हे जे आहे ना कंजंक्शन नाही, हे रिपोर्टेड वर्ब आहेत. हां, कंजंक्शन इकडे घ्यायचं आहे. टू किंवा नॉट टू वापरलं जातं. ते मी सांगतो आता कसं. फॉरबेड नकारार्थी वाक्यासाठी चालतं. बघू आपण, ते समजून घेऊ लगेच. हे 5 वाक्यावरून पूर्ण तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि सगळ्यात सोपा प्रकार, अभिषेक सेज टू गणेश ओपन द डोअर. इथं आज्ञा केली आहे, इथं विनंती वगैरे सल्ला वगैरे काही नाही, आज्ञा केली आहे ना. एखाद्या वाक्यामध्ये आपण एक काम करू, खाली एक वाक्य घेऊन टाकेल मी. चला, अभिषेक सेज टू गणेश. अभिषेक गणेशला म्हणतो ओपन द डोअर. इथं आज्ञा केली आहे तर आपण काय करणार, अभिषेक ऑर्डर. ऑर्डर म्हणजे आज्ञा केली, गणेश झालं. आता जोडायचं तर टू. टू कधी, नॉट टू कधी. वाक्यात जर डोंट आलेला असेल तर नॉट टू वापरायचं. टू आलेला असेल, होकारार्थी असेल वाक्य तर तिथं टू वापरायचं. टू ओपन द डोअर. किती सोपं आहे. झालं तुमचं वाक्य रेडी. बघा, ह्या ठिकाणी डोंट जम्प हिअर दिलंय, म्हणजे इथं सल्ला दिलाय, ॲडवाईज केलंय, बरोबर ना. म्हणून नेहा विल ॲडवाईज, सल्ला दिलाय म्हणून. कुणाला, अनन्या.
नेहा विल ॲडवाईज अनन्या. आता ह्या ठिकाणी डोंट जम्प हिअर निगेटिव्ह वाक्य आलंय म्हणजे काय घ्यायचं, नॉट टू जम्प हिअरचं काय होणार, देअर होऊन जाईल बस. आता ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर नॉट टू वापरला तर फॉरबिड चालत नाही आणि इथे जर फॉरबिड वापरलं तर इथे नॉट टू चालत नाही, मग इथं फक्त टू वापरायचं. ओके, शक्यतो हे न वापरता हे सोपं आहे हा प्रकार. चला, साहिल सेड टू कृतिका प्लीज फॉरगिव्ह मी. साहिल सेड टू आलंय म्हणजे V2 चालेल. कृतिका प्लीज म्हटलंय, ह्या वाक्यात विनंती केली म्हणून रिक्वेस्टेड येणार, विनंतीनुसार रिक्वेस्टेड. कुणाला, कृतिकाला. कृतिका. आणि वाक्य जोडायचं म्हणजे काय, टू वापरायचं, बरोबर, ते आहे कंजंक्शन. मग प्लीज काढून टाका, रिक्वेस्टेड आले ना तर प्लीज राहणार नाही, इथे प्लीज असो किंवा शेवटी प्लीज असो काढून टाकायचं. म्हणून डायरेक्ट फॉरगिव्ह मीचं काय होणार, साहिल होईल. साहिलला आपण काय म्हणूया, हिम, बस, टू फॉरगिव्ह हिम. वरून सेड, राधाला म्हटलंय वरून, पण राधा बघा इथून पुढे गेली आहे म्हणून वरून. सेडचं काय होणार आपल्याला माहिती आहे, इथं डू रन फास्ट म्हणजे जोरात धाव, इथं काय केलंय, सल्ला दिलाय, सल्ला म्हणून काय, ॲडवाईज. राधा इथे घ्या, का बरं, कारण ते ऑब्जेक्ट आहे, इकडं आणायचं, आपण पाहिलं मागे. आता दुसरं वाक्य जोडायचं म्हणजे टू वापरा, कारण होकारार्थी वाक्य, नकारार्थी असेल तर नॉट टू वापरायचं. टू रन फास्ट, डूचं काही काम नाही ह्या ठिकाणी. डू जो आहे ना क्रियेवर जोर देण्यासाठी आलाय, टू डू रन फास्ट असंही म्हणू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. टू डू रन फास्ट म्हणजे अधिक वाक्यावर जोर देण्यासाठी तो शब्द आलाय. ओके, चला, प्रवीण सेड टू बॉस, प्रवीण बॉसला म्हणाला. प्रवीण सेड टू, सॉरी तेच लिहायला लागलो मी या ठिकाणी, काइंडली परमिट मी टू गो आउट. इथं आहे ना परमिशन घेतली म्हणजे विनंती केली आहे. काइंडली प्लीज आलं तर विनंती असते आणि काइंडली लिहायची गरज नाही, प्लीज लिहायची गरज नाही. मग इथं काय, विनंतीसाठी काय, रिक्वेस्टेड बॉस आणि टू जोडा आणि पुढचं वाक्य लिहून टाका. काइंडली प्लीज असेल वाक्यात ते काढून टाका. टू परमिट मी, कोण, मी, प्रवीण म्हणालाय बॉसला मला घरी जायचं आहे ना, जाण्यासाठी परवानगी द्या. तर प्रवीणला आपण काय म्हणूया, हिम टू गो होम. या प्रकारे आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं सुद्धा काय करू शकतो, इनडायरेक्ट स्पीच करू शकतो. स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता मी पुसतोय, पॉज करून स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल. जर वाक्य मे पासून सुरू झालंय, समजा आयुष सेड टू रमेश मे यू लिव्ह लॉंग. आता हे वाक्य ह्यामधून सदिच्छा, इच्छा व्यक्त झाली, मेची वाक्य असतात. लक्षात ठेवा, मेची वाक्य प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा असतात, मे आय कम इन. पण ह्यामध्ये इच्छा व्यक्त केलेली असते आणि ह्या वाक्यामध्ये एक इच्छा दाखवलेली असते. तर ही वाक्य सुद्धा ॲसर्टिव्ह बनवून घ्या पहिले. ॲसर्टिव्ह म्हणजे मे यूचं यू मे करून घ्यायचा. बघा, आयुष सेड काय होणार, कुठे जाणार आता या ठिकाणी, यांचं इथे हे जे आर व्ही आलंय ना, आर व्ही इथं एकतर विश्ड किंवा ब्लेस्ड वापरायचं. काय, विश्ड किंवा ब्लेस्ड. आणि इच्छा जर निगेटिव्ह आहे तर कर्स्ड वापरायचं. यू मे लिव्ह लॉंग, आयुष विश्ड म्हणता येईल किंवा ब्लेस्ड म्हणता येईल. आपण ब्लेस्ड घेऊया म्हणजे आशीर्वाद देतात ना, त्याला आपण ब्लेस्ड म्हणतो. ब्लेस्ड कोणाला, रमेशला आशीर्वाद दिला. काय दिला. आता हे वाक्य आपल्याला जोडायचं असेल तर ह्यासाठी सुद्धा काय वापरायचं, दॅट. दॅट वापरायचं इम्पेरेटिव्हचे वाक्य. तर मे यूचं यू मे करून घ्यायचं. इथं जरी इच्छा दाखवली तर मे यूचं यू मे करायचं. पण आता यू कोणासाठी आहे ते पाहायचं आणि चेंज करायचं. रमेशसाठी आहे ना, म्हणून यू मे लिव्ह लॉंग म्हणजे तुझं आयुष्य वाढव किंवा तू खूप जगो अशी इच्छा व्यक्त करतो ना. तर तू कोण, रमेश. रमेशला आपण काय करूया, ही म्हणूया, हीच म्हणणार आपण. म्हणून ही आणि लिव्ह लॉंग.
झालं वाक्य आपलं. आता हे वाक्य जर निगेटिव्ह असेल, जसं अनिता सेड टू मनीषा, काय म्हणाले अनिशा, मे यू नॉट. इथे यू मे यू नॉट म्हणजे यू मे नॉटचं मे यू नॉट केलं जातं. प्रश्न नाही येतो इथं, एक इच्छा दर्शवलेली आहे बघा. मे यू नॉट लिव्ह इन हेवन. हां, आता ह्या वाक्यांमध्ये म्हणजे तू स्वर्गात नाही नांदो किंवा तुला स्वर्ग न मिळो म्हणतो ना आपण, त्या प्रकारची एक इच्छा आहे. हां, मग आता इथे काय करणार, अनिता सेड टू, इथं कर्स्ड घ्यायचं, कर्स्ड. हां, निगेटिव्ह आलंय म्हणून मनीषा, आणि मग इथे दॅट वापरायचं, दॅट यू मे नॉट घेऊ नका, कारण कर्स्डमध्येच, हां चला नॉट घ्यायचा, कर्स्डमध्ये नाही आहे नॉट, हां म्हणून मे नॉट लिव्ह इन हेवन. आता एक चेंज करायचं राहिलं, कोणतं, इथे यू जो आहे ना, यू कोणासाठी, मनीषासाठी, मनीषाला आपण काय म्हणूया, शी. झालं वाक्य. म्हणजे हे झालं इम्पेरेटिव्ह. दोनच वाक्यांवरून समजलं आपल्याला इम्पेरेटिव्ह. इथे दॅट वापरायचं इम्पेरेटिव्हमध्ये, इथे टू किंवा नॉट टू वापरायचं इम्पेरेटिव्ह वाक्यात. हे जे आहे ना इम्पेरेटिव्हचाच प्रकार आहे, पण त्याच्यातच ऑप्टेटिव्ह म्हणजे इच्छादर्शक वाक्य. हे झालं आपलं. आता लास्ट आपला प्रकार बाकी आहे. फक्त इथपर्यंत आलंय तर शेवट सोडू नका, शेवट मी फार महत्त्वाचा असतो. चला, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. खूप मेहनत केली आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. बघा फॅन वगैरे चालू नाही वरती, खूप घाम येतोय मला दिसत असेल, पण तरी बी मी बनवतोय शेवटपर्यंत, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून लास्टपर्यंत नक्की बघा. याला आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य. म्हणजे यामध्ये काय असणार, उद्गारवाचक चिन्ह असणार, ओळखण्यासाठी एकदम सोपं आहे. सॉरी हां. चला, ह्यात काय केलं जातं, आता उद्गारार्थी वाक्य सुद्धा काय करायचं असतं, ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनवायचं, म्हणजे विधानार्थी बनवून घ्यायचं. म्हणजे आपण जे पहिलं प्रकार शिकलो त्या प्रकारे बनवून घ्यायचा. चला, ह्या वाक्यामध्ये काय केलं जातं, दॅट वापरला जातो कंजंक्शन म्हणून. ओके, दॅट कंजंक्शन म्हणजे मध्यभागी दोन वाक्य जोडायला. आणि इकडे मग काय केलं जातं बघा, इकडे बरोबर म्हणजे एक्सक्लेम्ड वापरलं जातं, एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ सॉरो, आणि एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज. हे जे आहेत ना, हे दॅट जे आहे ना कंजंक्शन म्हणून यूज होतं, आणि हे रिपोर्टेड वर्ब म्हणून यूज होतात. आपण वाक्यांवरून बघूया, तीनच वाक्यात तुम्हाला फिनिश करून देतो. अमोल सेड टू राधा, अमोल राधाला काय म्हणाला, व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. ओके, आता एक्सक्लेमेशन मार्क असतो. कधी कधी एक्सक्लेमेशन मार्क एखाद्या शब्दासाठी असतो, ज्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो, म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. त्यात बी ह्या भावना व्यक्त होतात. एक वाक्य तसं घेऊ आपण, फादर सेड सुहास. ही सुहास शेवटी घेतो मी, इथे एक एक्सक्लेमेशन मार्कसाठी ब्राव शब्द घेतो. हे बघा इथं, हां, यू वॉन द मॅच, कॉमा देऊन इथे सुहास घेतो मी. हे तुम्हाला माहिती आहे आता काय असतं ते. इथं आता येणार नाही एक्सक्लेमेशन मार्क, इथं आलं इथे शब्दासाठी. आणि लास्ट, तमन्ना सेड टू सारिका.
आय फेल्ड इन द एक्झाम. ओके, सॉरी इथं एक शब्द लिहायचा राहिला तो अलास, म्हणजे दुःख दाखवणारा शब्द. आय फेल्ड इन द एक्झाम. ओके, खूप सारे 100-150 नियम आहेत, तर पूर्ण लक्षात ठेवणं जरासं मुश्किल आहे, पण 2, 4, 5 वेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल तर नक्की येऊन जाणार. लास्ट एक वाक्य घेऊ. यामध्ये काय दाखवलं आहे? आश्चर्य. ह्यात बी आश्चर्य, ह्यात दुःख. आता आनंदाचं एक वाक्य घेऊ. महेश सेड टू गोविंद आनंद. हां, हे वाक्य आहे ना आनंदाचं, घेतलं आहे आपण. हे आनंद दाखवणारं, हे आश्चर्य दाखवणारं. हां, 2 वाक्य आहेत. 3 वाक्यावरून हे तिन्ही गोष्टी एक्सप्लेन होतात. बघा, अमोल सेड टू राधा. आता सेड टूच्या जागी काय करायचं आपण? इथे लिहिलं आहे एक्सक्लेम्ड विथ. आता हे जे वाक्य नाही तर आश्चर्य दाखवलं म्हणजे सरप्राईज येईल, विथ सरप्राईज. हां, आता वाक्य जोडायचं आहे म्हणजे काय घेणार आपण? दॅट. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. हे जे वाक्य आहे ना एक्सक्लेमेटरी आहे, त्याला विधानार्थी करायचं. म्हणजे आपण ते विधानार्थी कसं करतो? इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. हे आपल्याला माहिती आहे कसं. तर हे जे व्हॉट आहे ना, हे अ व्हेरी ऐवजी वापरलं जातं, ते इथे येतं. हां, नंतर हे ब्युटिफुल सीन लिहिलं जातं आणि मग हे इट इज इकडे लिहिलं जातं. म्हणजे याचंच काय केलं जातं? हे एक्सक्लामेटरी केलं जातं. मग एक्सक्लामेटरीचं असर्टिव्ह करताना त्याचं उलट करायचं. उलट म्हणजे काय? हे सब्जेक्ट आणि व्हर्ब इकडे आणायचं. त्यानंतर मग अ व्हेरी ऐवजी व्हॉट अ आणि व्हेरी ऐवजी हाऊ. मग इथं काय आहे? व्हॉट अ आहे म्हणजे अ व्हेरी येईल. इथं हाऊ असतं तर व्हेरी आलं असतं. एवढाच चेंज आहे. आणि हे सेम जसंच्या तसं तिकडे लिहायचं. ओके, चला आपण आता याचं काय केलं आहे? एक्सक्लामेटरीचं विधानार्थी बनवलं. विधानार्थी असं आलं तर मग इट इज लिहिलं आहे. इट इज. तर इट इजचं काय होणार? इट कशासाठी वापरलं आहे? सीनसाठी. मग इटचं इटच असणार. ओके, इजचं वॉज होऊन जाणार. आपण पहिले शिकलोय आता हे. हां, वॉज आणि अ व्हेरी ब्युटिफुल सीन, सेम जसंच्या तसं झालं आपलं. पुढे फादर सेड म्हणजे वडील म्हणाले. कोणाला? एक्सक्लेम्ड म्हणूया. एक्सक्लेम्ड विथ जॉय म्हणजे आनंदाने म्हणाले. कोणाला म्हणाले? पण सुहासला म्हणाले. कॉमा दिलाय, सुहास आलंय, ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी लिहिणार आपण. मग दॅट वापरणार. ओके, आता ब्रावो शब्द लिहायची गरज नाही, तर एक्सक्लेम्ड विथ जॉय लिहिलंय ना म्हणून. हां, असे शब्द आले आणि त्या शब्दानंतर जर एक्सक्लेमेशन मार्क आहे तर तो शब्द काढून टाकायचं, ते ह्यामध्ये व्यक्त होऊन जातं. म्हणून फादर एक्सक्लेम्ड विथ जॉय सुहास. सुहासला म्हणाले. हां, काय म्हणाले आता? यू वॉन द मॅच. यू कोण? सुहास. सुहास व्यक्ती आहे, माणूस आहे, मुलगा आहे, म्हणून आपण ही. हां, वॉन म्हणजे V2 आहे. V2 याचं काय? सिम्पल पास्ट टेन्स आहे. त्याचं आपण चार्टमध्ये लिहिलं होतं. काय करायचं? पास्ट परफेक्ट. म्हणून ही हॅड. विनचं V3 वॉन बनतं म्हणजे हॅड आणि V3. हे सब्जेक्ट आहे आणि V2 आहे. हे सब्जेक्ट हॅड V3 आहे. हां, हे V2 आहे, हे V3 आहे, सेम आहे, पण हे V3 आहे. हॅड नंतर V3 येतं आणि सब्जेक्ट नंतर V2 येतं. द मॅच झालं. आता लास्ट वाक्य. तमन्ना सेड टू सारिका. तमन्ना सेड टू सारिका. काय म्हणाले? अलास म्हणजे दुःखाची गोष्ट आहे, म्हणून एक्सक्लेम्ड आश्चर्याने म्हणाली. पण कोणतं? विथ सॉरो म्हणजे दुःखाने, दुःखाचं आश्चर्य. हां, काय म्हणाली? दॅट वापरायचं. आय फेल्ड इन द एक्झाम म्हणजे मी परीक्षेत नापास झाले. आता आय कोण? तमन्ना. म्हणून तमन्नाला आपण काय म्हणायचं? शी. फेल्ड V2 आहे म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे.
आपण एक काम करू ना, सिम्पल पास्टचं वाक्यवरती घेतलंय, इथं पास्ट परफेक्ट टेन्स करूया. हां, आय हॅड फेल्ड इन द एक्झाम. मग आय हॅड आलं तर पास्ट परफेक्टच होऊन जातं, म्हणून शी हॅड फेल्ड इन द एक्झाम. अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत आलात, इथपर्यंत पोहोचलात, याचा अर्थ तुम्हाला खूप गोडी आहे. अपेक्षा आहे की एक कमेंट नक्की कराल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, समजला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.